कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हेलो हेलो सुंदर ते धान उभे विटेवरी 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 कर कटेवरी हे बोलिया कर कटेवरी हे बोलिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर कटेवारी हे बोलिया कर कटेवारी हे बोलिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुझ्या गळा कासे पितांबर तुझ्या गळा पितांबर आवडे निरंतर
शुभमनी विराजित कंठिक शुभमनी विराजित 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 तुषार कला काते पितांबर तुषार कला काते पितांबर कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित 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 तुषार पितांबर तुषार
पाठीमागील सर्व पुरुष मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी उठून पुढे व्हायचे. पाठीमागील पुरुष मंडळी पुढे या, चला. थोडी सर चला 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 चला. राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने माधव
सुकृतांची जोडी सुकृतांची जोडी सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा माधव बरवा आवडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर भावक महादेवी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आगर भावक महादेवी तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे आपुलिया हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता तया सिया माता पिता तया धन्य माता पिता तया आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया जिया धन्य माता पिता तया जिया धन्य माता पिता तया जिया पूरी कन्या पुत्र होती जे सात्विक पूरी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटी देवा गीता भागवत करीते श्रवण गीता भागवत करीते श्रवण चिंतन विधोवादी पुत्र होती जे कन्या होती जे सात्विक दयाचा हरिक वाटी देवा तुका म्हणे मज करू त्यांची सेवा त्यांची सेवा माझ्या देवा पार कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा हरिक वाटे देवा विठोबा रखुमाई
हरी 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 हॅलो 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 बोलिया गीता बोलिया गीता जो से जगता बोलिया गीता दिया गीता बोलिया गीता बोलिया गीता जो से जागता बोलिया गीता धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कोणी कन्या पुत्र कोणी कन्या पुत्र होती रे सात्विका कन्या पुत्र धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र कुणी कन्या पुत्र होती दे सात्विक कुणी कन्या पुत्र तयाचा हरिका दया
तयाचा हरी वाट देवा तयाचा हरी वाटे देवा तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा देवा तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा तयाचा हरीख वाटे देवा तयाचा हरीख वाटे देवा ಧನಿದ ನಿಧನಿ ಧಮದ ಭಗವ ಸ ಸ ಗ ಗ ಪ ಪ ದ ದ ನಿ ದ ಗ ಗ ಪ ಪ ದ ದ ಸ ನಿ 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 ದ ದ ನ ನಿ 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 ದ ಸ ದ ನಿ ದ ನಿ ದ ನಿ ದ ಪ ನಿ ದ ಪ ಗ ದ ಪ ಗ ರಿ ಗ ರಿ ಗ ರಿ ಗ ರಿ ದ ಗ ಗ ದ ದ ರಿ ಗ ರಿ ರಿ ಗ ಪ ಗ ಗ ಪ ದ ಪ ಪ ದ ನಿ ದ ದ ನಿ ದ ನಿ ನಿ ದ ನಿ ದ ಧ ನಿ ಗ ದ ದ ನಿ ದ ದ ನಿ ದ ದ ನಿ ದ ನಿ ದ ನಿ ದ ದ ನಿ ದ ದ ಗ ಗ ರಿ ನಿ ದ ದ ನಿ ದ ದ ನಿ ದ ದ ದ ನಿ ನಿ ಪ ಪ ದ ದ ಗ ಗ ಪ ರಿ ರಿ ಗ ದ ದ ರಿ ರಿ ದ ದ ಧನಿ ದ ಧನಿ ದ ಧನಿ ದ ದ ಪ ಪ ಪ ಪ ಪ ಧನಿ ದ ಧನಿ ದ ಧನಿ ದ ಸ ನಿ ದ ಬ ಗ ಬ ಗ ಸ ನಿ ದ ಬ ಗ ಬ ಗ ಸ ನಿ ದ ಬ ಗ ಬ ಗ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಸ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಸ ಸ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಸ ಗ ಪ ಧನಿ ದ ಸ ಸ ಸ ಸ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಸ ನಿ ದ ಪ ಗ ಪ ಗ ಗ ಪ ಧನಿ ದ 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 तयाचा
वाटते दयाचा हरी वाटते देवा दयाचा हरी वाटते देवा कोणी कन्या पुत्र कोणी कन्या पुत्र होती गोजाती कोणी कन्या पुत्र कोणी कन्या पुत्र कोणी कन्या आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरेक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा श्री संतांची माता श्री संतांची माता श्री संतांची माता श्री संतांची माता साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलू साधाळा उतरे विश्रांती पावलो सांभाळा उतरे सांभाळा उतरे वाढले अंतरी प्रेम सुख डौरली हे काया कृपेच्या वरसे नोहे अनारिसे उद्धरिलो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या समोर चिंतनासाठी आलेला हा अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे.
आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबा आहे त्यांची सेवा मागतायत की ज्यांचं जीवनच अत्यंत उज्ज्वल अशा प्रकारचं जीवन आहे, जे स्वतः आपुल्या हिताच्या ठिकाणी जागे आहे, जे नित्याने गीता भागवत आणि परमात्म्याचं नामचिंतन करतायत, असे असणारे महात्मे त्यांची सेवा या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी मागितलेली आहे. विठ्ठल 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 या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्प असा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपण ज्यांच्या पंचम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत, असं असणारं एक वारकरी संप्रदायातलं उत्तुंग अशा प्रकारचं एक सेवाभावी व्यक्तिमत्व. त्यांचं जीवन जर पाहिलं तर संप्रदायाची सेवा ही निरपेक्ष अशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे. आजकाल सेवा म्हटलं की शक्यतो सेवाधारी माणसं पाहायला मिळत नाही, मेवाधारी सापडतात पण सेवाधारी नाही. पण निष्काम अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची त्यांनी केलेली उपासना. मला महाराजांनी त्यांच्याबद्दल थोडंसं सांगितलं की ज्ञानेश्वर आश्रम श्री क्षेत्र डोंगरगण आणि त्या आश्रमाशी संलग्न असणारा हा संपूर्ण परिवार आहे. या परिवाराचं जर पाहिलं तर एका शास्त्रकाराने असं सुंदर अशा प्रकारे धन्य गृहस्थ आश्रम जो म्हटलेला आहे, सानंदम सदनम सुताश्य सुदीय कांता मृदू भाषिणी संमित्रम सुधनम सुयोष्यतिरती चाज्ञापरा सेवका आथितिम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते सता धन्य गृहस्थाश्रमा. असा हा धन्य बनवला ज्यांनी बनवला ते असणारे वैकुंठवासी सुभाष धोंडीबा धांडे यांचं असणार हे पंचम पुण्यस्मरण. आणि वास्तविक जर पाहिलं, पहिलं पुण्यस्मरण करणारी मंडळीसुद्धा जगात पाहायला मिळत नाही या कलियुगात. पण यांचं पंचम पुण्यस्मरण संपन्न होत असताना आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराशी संलग्न असणारी सर्वच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्या श्री क्षेत्र डोंगरगणच्या आमच्या ज्ञानेश्वर आश्रमातले सगळेच बरेच विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहे. या कार्यक्रमाचं मार्गदर्शन लाभलेलं असे असणारे आमचे हरिभक्ती परायण गुरुबंधू भागवताचार्य महेशजी महाराज मडके यांनी या सेवेचं निमंत्रण दिलं आणि या परिवाराबद्दल आणि माहिती मला त्यांनी थोडीफार दिलेली. चालू आपण या अभंगाचं चिंतन करता करता आपण या असणाऱ्या ज्यांचं पुण्यस्मरण संपन्न होत आहे अशा असणारे वैकुंठवासी सुभाषदादांच्याबद्दल चालू आपण या अभंगावर बोलूया. विठ्ठल 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 विठ्ठल. या मृत्यूलोकामध्ये आपण जर पाहिलं तर दोन प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. एक वर्ग पाहायला मिळतो की ज्या वर्गाची आपण स्तुती करावी, एक वर्ग असा पाहायला मिळतो की त्या वर्गाची त्या ठिकाणी आपण निंदा करावी. एक निंद्य वर्ग आहे आणि एक स्तुत्य वर्ग आहे. किंवा एक वर्ग त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर उपयोगी वर्ग आहे आणि एक वर्ग जर पाहिला तर तो निरुपयोगी वर्ग आहे की त्याचा काहीही कुणालाही उपयोग मात्र त्या ठिकाणी होत नाही. मग असा वर्ग जो आहे त्याचं वर्णन भगवान ज्ञानोबा त्या ठिकाणी करतायत. मोगाशा मोग कर्मानो मोग ज्ञाना विचेतसा राक्षसीम आसुरीश्चैव प्रकृती मोहिनी श्रिता. त्या सामान्य माणसाचं जर आपण जीवन पाहिलं तर त्याचं सगळंच्या सगळं मोग आहे. मोग म्हणजे व्यर्थ आहे. पहिली गोष्ट त्याची व्यर्थ आहे आशा, दुसरी गोष्ट त्याची व्यर्थ आहे कर्म आणि तिसरी गोष्ट त्याची व्यर्थ आहे ते म्हणजे ज्ञान. विठ्ठल 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 विठ्ठल.
त्याचं जीवन कशा पद्धतीने व्यर्थ आहे ज्ञानोबा राय त्या ठिकाणी बोलतायत. या लागी जन्मले ते मोग जैसे वार्षीय विनमेघ का मृगजळाचे तरंग दुरुणीच पहावे. ज्ञानोबा राय म्हणतात अगदी आभाळ त्या ठिकाणी आलेलं आहे. दुपारी 12 वाजताच असं वातावरण झालंय की आता अंधार पडलेला आहे. सूर्यनारायण दुपारी 12ला दिसेना तेवढं काळभोर आभाळ आहे. लोकांनाही चातकाप्रमाणे पावसाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आता पाऊस येईल, आता एवढा पाऊस येईल, एवढा पाऊस येईल, न जाणो एखाद्या वेळेस गाव सुद्धा त्या ठिकाणी वाहून जाऊ शकतं, एवढा पाऊस येईल असं वातावरण झालं. पण वारं आलं आणि वारं आल्यानंतर जे वातावरण झालं होतं ते सगळेच्या सगळे ढग त्या ठिकाणी त्या वाऱ्याने सगळे हलवले, सगळे ढग निघून गेले, स्वच्छ वातावरण झालं. मग एवढं मोठं त्या ठिकाणी आलेलं काळभोर आभाळ आहे, एक थेंब सुद्धा पाऊस त्या ठिकाणी पडला नाही. मग त्या आभाळाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. ज्ञानोबा राय दुसरं उदाहरण लगेच जोडून देतात. ज्ञानोबा राय म्हणतात एक मनुष्य असा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चाललेला, दुपारची वेळ झाली, खूप तहान लागली. एक गुराखी होता, त्याच्याकडे गेला, म्हटला दादा थोडंसं पाणी मिळेल का. त्या गुराख्याकडे पण बाटली होती पाण्याची. त्याने ती पाण्याची बाटली त्याच्याकडे दिली. त्याने त्या बाटलीचं झाकण उघडलं आणि झाकण उघडून वर तोंड केलं पाणी प्यायला, तर त्याला लांब त्या ठिकाणी ते मृगजळ दिसलं. त्याने ते मृगजळ पाहिलं. त्याने त्या बाटलीचं परत झाकण लावलं आणि ती बाटली त्या गुराख्याकडे दिली. म्हटलं दादा अरे तुझ्या बाटलीतलं 1-2 घोट पाणी पिऊन माझी तहान जाणार नाही. मला समोर त्या ठिकाणी एवढं मोठं तळं दिसत आहे. आता ते मृगजळाचं तळ आहे, ते तळं फक्त काय आहे, पाहण्याची वस्तू आहे, उपभोगण्याची मात्र अजिबात नाही. मृगजळाचे तरंग दुरुणीच पहावे, त्या मृगजळाचा कोणत्याही प्रकारचा उपयोगच नाही. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा राय पुढे इतके सुंदर दृष्टांत देतात. ज्ञानोबा राय म्हणतात एक मूर्तिकार होता. त्याने काय केलं, एवढ्या सुंदर सुबक अशा प्रकारच्या मूर्ती तयार केल्या. हत्ती तयार केले, घोडे तयार केले, उंट तयार केले. त्याच्यावर एक एक माणूसही पण त्या ठिकाणी बसवला, मूर्तीचाच, दगडाचाच. प्रत्येक त्या मूर्तीच्या हातामध्ये शस्त्र दिलं. कुणाच्या हातात भाला दिला, कुणाच्या हातात बंदूक दिली, कुणाच्या हातामध्ये त्या ठिकाणी त्रिशूळ दिलं, कुणाच्या हातात तलवार दिली. आणि ते सगळेच्या सगळे तयार केलेले सैनिक जे आहेत ते गाव कुसाला उभे केले. आता हे सगळे सैनिक उभे आहेत. त्या गावावर जर आक्रमण झालं, दरोडा पडला, तर हे सैनिक तो दरोडा परतून लावू शकतात का? परतून लावू शकतात का? परतून लावू शकत नाही. कारण त्या काय आहे, त्या मूर्ती आहे, त्या मूर्तीचं संरक्षणाला उपयोग नाही. जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी जादूगार यायचा. मग तो जादूगार आल्यानंतर काहीतरी एखादं डफडं वाजवायचा, सगळं गाव त्या ठिकाणी तो गोळा करायचा. मग सगळं गाव आलं की मग लोक त्या ठिकाणी तो जादूचा खेळ पाहायला सगळे असे कळं टाकून गोल उभे राहायचे. त्याचा तो मध्ये चाललेला खेळ. त्याने पिशवीतून एखादा दागिना काढावा, पिशवीतून त्याने पैसे काढावेत. लोकही आश्चर्यचकित होऊन टाळ्या वाजवायचे, वा काय जादूगार आहे, सोनं काढतोय, पैसे काढतोय, दागिने काढतोय, काय जादूगार आहे, आश्चर्यचकित लोक. आणि जादूचा खेळ आटोपला. त्याने हातामध्ये कटोरा घ्यावा आणि लोकांकडे 1-1 रुपया मागायला सुरुवात त्याने करावी. मग आता याला जर सोनं काढता येतंय, याला जर पैसे काढता येतात, मग 1-1 रुपया त्या ठिकाणी परत का मागतो? का मागतो? तर ते जे काढलेले पैसे आणि दागिने आहे ते काय आहेत ना, तरी ओडंबरीचे अलंकार. ज्ञानोबा राय म्हणतात ते काय आहे, जादूचे आहेत, त्याचा उपभोगायला उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसंच काही माणसांचं जीवन आहे. तैसे मूर्खाचे जे आले, धिग कर्म तयाचे उपजले, साबरी फळ आले घे पेना दिजे. तसं मूर्खाचं जीवन आहे म्हटलंय.
आता मूर्ख कुणाला म्हणतात? त्याच्या काय कपाळावर पाटी लावलेली असते का हा मूर्ख आहे म्हणून? नाही ना, त्या मूर्खाचं कर्मच सांगताय हा काय आहे तर मूर्ख आहे. आमचे नाना एक गोष्ट सांगायची. एकदा एक माणूस, त्याला सगळे गावातले मूर्ख म्हणायचे. तो कंटाळला, काय बुवा सगळंच गाव आपल्याला मूर्ख म्हणताय, त्याच्यापेक्षा गाव सोडलेलं बरं. मग तो 101 किलोमीटरवर लांबवर गेला. तिथे ते गावकऱ्यांनी झरा खांडलेला होता. मग त्या झऱ्याचं पाणी त्या ठिकाणी त्या नदीवरून ते घेऊन जायचे. याला थोडं गरमलं होतं. याने काय केलं, त्या झऱ्यात पाय घातले, पाय हलवायला सुरुवात केली. त्या महिला मंडळ डोक्यावर हांडा घेऊन आल्या. त्यांनी पाहिलं हा झऱ्यात पाय घालतोय आणि पाय हलवतोय. त्या महिला म्हटल्या, काय मूर्ख मनुष्य आहे, काय मूर्ख आहे. हा उभा राहिला, हात जोडले, म्हटलं मावशी तुम्ही मला मूर्ख म्हटलात. अरे म्हटले तू मूर्खच आहे. तो म्हटला मला मूर्ख म्हणतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? आता काय सांगावं लागतंय का हा मूर्ख आहे म्हणून? त्याचं कर्मच त्या ठिकाणी सांगताय तो मूर्ख आहे. त्या मूर्खाच्या जीवनाचा त्या ठिकाणी कसा उपयोग नाही. कसा नाही? ज्ञानोबा म्हणतात की पहिलं साबरीच्या बोंड असायचे डोंगराला. आता जुन्या लोकांनी ते साबर बोंड खाल्लेले, पण ते साबराचं बोंड जर झाडावरून काढायचं असेल तर काढायला काडकीने काढायचं. खाली पडलं तरवाडासारखा काहीतरी पाला घ्यायचा, पाल्याने झोडपायचं आणि झोडपून त्या ठिकाणी त्याचे काटे काढायचे, मग ते फळ खायचं. असं ते साबरीचं फळ आहे. घेपे घेता येत नाही. आणि आपला एखादा पाहुणा जर दवाखान्यामध्ये ॲडमिट असला तर त्याला भेटायला जाताना 1-2 किलोसुद्धा घेऊन जाता येत नाही. त्या साबर बोंडाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. किंवा ज्ञानोबा म्हणतात मरकटे नारळ तोडिले. माकडाने नारळ तोडलं पण त्याला काही खायची अक्कल तर पाहिजे ना, हे कसं खावं? का कुमारी हाती दिदले शस्त्र जैशी. कुमारिकेच्या हातामध्ये शस्त्र दिलं, त्याचा काही पण उपयोग नाही. का आंधळ्या हाती सापडले मोती जैसे. आंधळ्या माणसाच्या हातात मोती सापडले, त्या मोत्याचा त्या आंधळ्याला कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. तसं काही माणसांचं जीवन जर पाहिलं तर ते निरुपयोगी जीवन आहे, त्याचा काहीही उपयोग नाही. विठ्ठल विठ्ठल. कशा पद्धतीने तुकोबाराय सुंदर सांगतात. सोनियाच ताट क्षीणे भरिले, सोनियाच ताट क्षीणे भरिले, सोनियाच ताट क्षीणे भरिले, सोनियाच ताट क्षीणे भरिले, भक्षावया दिले श्वानाला घातलीला मुक्ता पळहार घरासी बांधलीला, मुक्ता पळहार घरासी बांधला, मुक्ता पळहार घरासी बांधला. ज्ञानोबाराय उदाहरण सुंदर देतात. तुकोबाराय सुंदर उदाहरण देतात. सोन्याचं ताट आहे. सोन्या म्हणजे सोन्या नावाच्या माणसाचं नाही. आता सोन्याचा विषय सुद्धा काढायचा नाही. सोन्याचा विषय काढायचा नाही. ते एक माणूस आता आज दुपारी ते एका फर्निचरच्या दुकानात गेला आणि त्याला म्हटलं मला बेड पाहिजे. त्या दुकानदाराने सांगितलं सोने की वस्तू बेचना हमें बंद किया है. बेड पाहिजे म्हटला. त्या दुकानदाराने सांगितलं सोने की वस्तू बेचना हमें बंद किया है. विठ्ठल विठ्ठल. आता सोनं जपलं पाहिजे. मग अशी ताईंनी ते औक्षण करायला अंगठी काढली आणि तशीच ठेवली. आम्ही 4-5 जण होतो, पाहिले म्हणून बरं झालं. हा माग
सोन्याचं ताट आहे. गावरान गाईचं सुंदर अशा प्रकारचं दूध, गावरान गाईच्या दुधाचं त्या ठिकाणी काढून ठेवलेलं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं तूप, आणि हे सगळ्या वस्तू त्या ठिकाणी त्या दुधामध्ये टाकल्या. बदाम आहे, अक्रोड आहे, पिस्ते आहे, सगळं टाकलं आणि ती सुंदर तयार झालेली खीर त्या सोन्याच्या ताटामध्ये त्या कुत्र्याला खायला दिली. कुणाला? कुत्र्याला. आता कुत्र्याला ती खीर खायला दिली. त्या कुत्र्याला कळालं तर पाहिजे ना ही खीर कशातली आहे? सोन्याच्या ताट. सोन्याच्या ताटातल्या खिरीचा कुत्र्याला उपयोग नाही. ज्ञानोबा तुकोबारांनी दुसरा दृष्टांत लगेच दिला. मुक्ताफळ हार खळासे घातला. मोत्याचा हार आहे, त्या गाढवाला तो हार घातला. आता त्या गाढवाला त्याची किंमत तर कळाली पाहिजे ना, हा मोत्याचा आहे म्हणून. किंवा डुक्कर आहे, डुक्कर कस्तुरी असते ना, किती मोलाची असते. आता काही काही येडे इकडे गेले ना तीर्थयात्रेला, तर तिथे कस्तुरी विकायला भेटताय. लोक त्या कस्तुरी घेतात. बरं ते केवढ्याला तो सांगताने सांगतो 100 रुपयाला एक. मग यांची बार्गेनिंग चालू होते. 100ला एक नाही, मग असं करणार 50ला 2 दे. तोही पण 50ला 2 कस्तुरी देतो. तो देतो. ही येड्या जातीचे ते कस्तुरी घेऊन येतात. आता 50 रुपयात कुठे 2 कस्तुरी भेटायला गेल्यात का? नाही. कस्तुरी ही मृगाच्या नाभीमध्ये त्या ठिकाणी असते. सगळ्याच मृगांच्या नाभीत असते असातला भाग नाही. मग ती कस्तुरी जी आहे ती कुणाला दिली वास घ्यायला? कुत्र्याच्या त्या डुकराच्या नाकावरच ती कस्तुरी बांधली. आता त्या कस्तुरीचा त्या डुकराला काय उपयोग आहे? काहीही उपयोग नाही. त्याच्या दृष्टिकोनातून कस्तुरी ही निरुपयोगीच आहे. त्याचा काय नाही. म्हणजे एक जीवन आहे ते निरुपयोगी जीवन. मग त्याच्या जीवनात काय आहे? त्याचं पहिलंच आहे मोगाशा. त्याचं पहिलंच काय आहे? व्यर्थ. त्याच्या आशा या व्यर्थ आहे. मग सामान्य माणसाची आशा काय? सामान्य माणसाची आशा काय आहे? सामान्य माणसाची हीच आशा आहे. ही सामान्य माणसाची आशा वाढावी संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही व्हावे धनधान्य, 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 गृही व्हावे धनधान्य. सामान्याची असणारी आशा व्यर्थ आहे. त्यानंतर दुसरं आहे सामान्याचं कर्म. काय कर्म आहे सामान्याचं? सामान्य मनुष्य हा सायासे करिसी प्रपंच दिननिश. सायासाने त्याचा दिवस रात्र त्या ठिकाणी फक्त प्रपंचच चाललेला आहे. हे त्याचं सामान्याचं कर्म आहे. तिसरी गोष्ट त्याची आहे ज्ञान. सामान्य माणसाचं ज्ञान जर पाहिलं तर ते द्वैती ज्ञान आहे. तो सगळीकडे द्वैत पाहतो. वास्तविक पाहिलं व्यवहारात द्वैत पाहिल्याशिवाय व्यवहार घडत नाही. व्यवहारात द्वैत हे पाहावं लागतं आणि परमार्थात द्वैताचा आनंद घ्यावा लागतो. विठ्ठल व्यवहारात द्वैत हे पाहावंच लागतं, त्याच्याशिवाय व्यवहार घडत नाही. एक माणूस त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानात गेला. त्याच्या हातात अर्ध्या तोळ्याची अंगठी होती. सोनाराला दिली. तो म्हटला दादा ही थोडी बोटात जरा लहान दिसते, थोडी मोठी अंगठी द्या. मग त्याने 1 तोळ्याची अंगठी दिली. याने ती अर्ध्या तोळ्याची त्याला दिली. 1 तोळ्याची बोटात घातली, निघाला. तो सोनाराने हाक मारली. म्हटले दादा अरे पैसे तर देऊन जाय. तो म्हटला सोन्याच्या बदली सोनं. हे जमेल का? नाही ना जमणार. व्यवहारामध्ये द्वैत हे पाहावंच लागतं, त्याच्याशिवाय व्यवहार घडत नाही. उदाहरणार्थ एखाद्याला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव त्या आईने विचारलं काय ठेवायचं? म्हटले काय नाही, मोठा मुलगा आहे, मग याचं नाव सुनील ठेवू.
परत दुसरा मुलगा झाला, ती आई विचारते आता याचं नाव काय ठेवायचं. पहिल्याचं सुनील ठेवलं ना, मग आता याचं. तेव्हा तो बाप सांगतो पहिल्याचं सुनील ठेवलं, मग दुसऱ्याचं अनिल ठेवू. हा घरातून बाहेर गेला, कोणाचं काहीतरी अनिल. म्हणजे व्यवहारामध्ये त्या ठिकाणी द्वैत हे पाहावं लागतं आणि परमार्थात द्वैताचा आनंद घ्यावा लागतो. सांगायचं तात्पर्य की सामान्य माणसाचं ज्ञान हे सुद्धा काय आहे, द्वैती आहे, ते व्यर्थ अशा प्रकारे त्याचं ज्ञान आहे. मग आता या तीन गोष्टी व्यर्थ आहेत. मोग आशा, मोग कर्मन, मोग ज्ञान, हे सामान्य माणसाचं आहे. आणि या तीनच गोष्टी माणसाला त्या ठिकाणी आहिताकडे घेऊन जात असतात. आशा जर प्रपंचाची असेल तर त्या ठिकाणी ती आशा बंधाला कारण होते. दुसरी गोष्ट, कर्म जर त्या ठिकाणी संसारातलं असलं तर तेही त्या ठिकाणी बंधाला कारण होतं. आणि ज्ञानही त्या ठिकाणी जर द्वैती असेल तर ते ज्ञानही त्या ठिकाणी बंधाला कारण होतं. म्हणजे या गोष्टी आहित करणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या आहेत. आता दुसरं जीवन जर पाहिलं तर हितकारक जीवन किंवा त्या ठिकाणी स्तुत्य जीवन म्हणा, किंवा ज्या जीवनाचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सार्थक आहे ते सार्थकी जीवन म्हणा, किंवा त्याला उपयोगी अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी म्हणा. आता त्याच्यातही पण एक आपल्याला बोलता येईल, काही माणसांचा स्वतःलाही उपयोग होत नाही. काही माणसाचा स्वतःला उपयोग होत नाही पण समाजाला उपयोग होतो. काही माणसांचा स्वतःला उपयोग होतो पण समाजाला काही उपयोग होत नाही. आणि काही माणसं स्वतःलाही उपयोगाला येतात आणि समाजाच्याही उपयोगा येतात. विठ्ठल काही माणसांचा स्वतःलाही उपयोग नसतो आणि दुसऱ्यालाही उपयोग नाही. आपण हे सर्व उदाहरण पाहून घ्या. काही माणसांचा स्वतःला उपयोग होतो पण इतरांना त्या ठिकाणी उपयोग होत नाही. काही माणसं असेच असतात, स्वार्थी असतात, त्यांच्याकडे परोपकार नावाची गोष्ट नसते. तिसरा वर्ग असा आहे की त्या वर्गाचा त्या ठिकाणी स्वतःला उपयोग नाही पण जगाला उपयोग होतो. मग घरातले म्हणतात हा परधार्जिने आहे, घरातल्या कामाचा नाही. आणि एक वर्ग असा आहे की स्वतःलाही त्याचा उपयोग होतो आणि इतरांनाही त्याचा उपयोग होतो. ते उपयोगी असणारं त्याचं जीवन. मग त्या उपयोगी जीवनाचं काय आहे? पहिली गोष्ट, उपयोगी जीवनाची आशा. त्याच्या ठिकाणी काय आहे? उपयोगी जीवनाच्या ठिकाणी सुद्धा आशा आहे. आमच्या संतांच्या ठिकाणी सुद्धा आशा आहे. नाही अशातला भाग मात्र नाही. त्यांच्या ठिकाणी सुद्धा आशा आहे. हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस, हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, तुझा दास. वार करी पंढरीचा वार केली, जय जय तुझा दास, जय जय तुझा दास. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार. बाबी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, ओ जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. हो हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. उपयोगी जीवनामध्ये सुद्धा आशा आहे. पण काय आशा आहे? पंढरीचा वारकरी ही त्याची आशा आहे. ज्यांचे पुण्यस्मरण होत आहे ते पंढरीचे असणारे वारकरी आहे. आणि पंढरीच्या वारकऱ्याचं मोठेपण जर पाहिलं तर महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे पंढरीच्या वारकऱ्याला थोरपण त्या ठिकाणी जोडलं जातं. काय थोरपण आहे पंढरीच्या वारकऱ्याचं? पंढरीच्या वारकऱ्याचं मोठेपण आहे. तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे पंढरीच्या वारकऱ्याचं मोठेपण आहे. विठ्ठल विठ्ठल. पंढरीचे वारकरी ही आशा, ही असामान्याची आशा म्हणजे हिताची आशा आहे.
त्यानंतर दुसरं त्या ठिकाणी वस्तू असते हितकारक आहे, ती म्हणजे कर्म. मग त्यांचं कर्म काय आहे? त्या ठिकाणी अखंड परमात्म्याचं नामचिंतन करणं. दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे भवानी, गोविंदाचे भवानी, गोविंदाचे भवानी. दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे भवानी, गोविंदाचे भवानी. दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे गोविंदाचे भवानी, गोविंदाचे भवानी. त्यांचं कर्म काय आहे? दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, हे त्यांचं असणारं कर्म आहे, अर्थात उपयोगी कर्म आहे. तिसरी गोष्ट जर पाहिली, त्यांचं उपयोगी असणारं ज्ञान. ज्ञान हे त्या ठिकाणी उपयोगी आहे. मग त्यांचं ज्ञान कोणतं आहे? ते सगळीकडेच परमात्मा त्या ठिकाणी पाहतात. सगळीकडे परमात्मा पाहतात. नवे नवे ज्यांची वृत्तीच पूर्ण परमात्मा स्वरूपाशी एक रूप झाली. वृत्तीच सहज मी अंधळा गा निज निराकार पंथे, सहज मी अंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे, निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेचे झाले काय दृश्य जे होते, अदृश्य काय झाले काय दृश्य जे होते. अदृश्यतेचे झाले काय दृश्य जे होते, अदृश्य जे झाले काय दृश्य जे होते. त्यांचं ज्ञान जे आहे ते सगळीकडेच असणारा परमात्म्याची अनुभूती, हे ज्ञान आहे. विठ्ठल जळी स्तळी भरला, विठ्ठल जळी स्तळी भरला. एका थांब नाही उरला, थांब नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला, अजिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची 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 विठ्ठल विस्तार लागले, विठ्ठल विस्तार लागले, विठ्ठल विस्तार लागले. त्यांचं ज्ञानच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला किंवा इदम विष्णुमयम जगत. त्या कठ उपनिषदाची भाषा अशी आहे, विभाती विश्वभाषा सर्वमिदम विभाती. सगळीकडे त्या ठिकाणी तो परमात्मा आहे अशा प्रकारची असणारी अनुभूती म्हणजे त्यांचं ज्ञान जे आहे ते ज्ञान सुद्धा सार्थ आणि उपयोगी अशा प्रकारचं त्यांचं ज्ञान आहे. मग तीन गोष्टी आहित करतात, व्यर्थ कर्म, व्यर्थ आशा आणि व्यर्थ ज्ञान. पण जो त्या ठिकाणी हिताच्या दिशेने वाटचाल करतोय त्याच्या आशा व्यर्थ, त्याचं कर्म व्यर्थ आणि त्याचं ज्ञान व्यर्थ अशा प्रकारचं आहे. जो अशा हिताच्या दिशेने वाटचाल करतो त्याचाच हारिक भगवान परमात्म्याला वाटतो. अभंगाच्या पहिल्या आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता, आपुलिया हिता जोसे जगता.
कन्या पुत्र होती जे सात्विक, तुझी कन्या होती तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुझी कन्या पुत्र होती जे सात्विक, कन्या पुत्र होती जे सात्विक, वा म्हणजे महेश महाराज म्हणजे आमच्या आश्रमाचं महाराज म्हणतात फार मोठं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागा जागता जो आपल्या हिताच्या ठिकाणी त्या ठिकाणी जागा आहे. काही माणसं हिताच्या ठिकाणी झोपलेली असतात आणि काही माणसं हिताच्या ठिकाणी जागे असतात. भगवान परमात्मा सांगतात ज्या ठिकाणी सामान्य मनुष्य जागा असतो त्या ठिकाणी संत महात्मे झोपलेले असतात आणि ज्या ठिकाणी संत महात्मे जागे असतात त्या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्य हा झोपलेला असतो. विठ्ठल विठ्ठल सांसारिक विषयाच्या ठिकाणी विषय हा सदोदित जागा असतो, पण महात्मे हे सांसारिक विषयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी झोपलेले असतात. म्हणून महात्मे बोलतात बाबा जागं झालं पाहिजे, जागं झालं पाहिजे. नुसतं जागं होण्याला महत्त्व नाही. त्या ठिकाणी त्या उपनिषद बोलताय उत्तिष्ठ जागृत आणि तन्निबोधोत. नुसतं जागं होणं महत्त्वाचं नाही. उत्तिष्ठ उठा, जागृत जाग व्हा आणि तन्निबोधत त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं यथार्थ अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून घ्या तर खऱ्या अर्थाने जागे. विठ्ठल विठ्ठल जो आपल्या हिताच्या ठिकाणी सदोदित जागा आहे, जो त्या ठिकाणी अखंड परमार्थ करतो, मग त्याचं काय आहे? अहो त्याच्या आई वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यता दिली पाहिजे. पण काही मुलं जन्माला आले तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता द्यावी असं वाटत नाही. मुलगा झाल्यानंतर घरात किती माणसांना आनंद होतो, एवढा आनंद होतो. त्याची 5वी साजरी केली जाते, त्या मुलाची 12 साजरी केली जाते. 5वीला भजन ठेवलं जातं, 12ला भजन ठेवलं जातं. मग भजन्यांची काय ठेप आहे का नाही? वडापाव, भजी, चहा, चुना आता नाही राहिले. जवळजवळ पहिलं बिड्या काड्या सगळं भजन्यांच्या ताटातच मांडावं लागायचं. ते पंचपक्वान्नाचं ताट, कात, चुना, बडीशेप, सुपारी, बिडी सगळं ते जवळजवळ पंचपक्वान्नाचं ताटच ते वाढलं जायचं. मग एवढा आनंद उत्सव की गावामध्ये गाव जेवणही पण दिलं जायचं. फटाक्याची आतिषबाजी, एवढा आनंद उत्सव त्या ठिकाणी. का मुलगा झाला पेढे वाटले जायचे, लाडू वाटले जायचे. पण तुकोबाराय म्हणतात तोच जन्माला आलेला मुलगा जर पुढे अवगुणी जन्माला आला तर सगळ्या घराला काय गावाला सुद्धा कलंक लागला जातो. विठ्ठल विठ्ठल कोणी हार कोली अंध, कोणी हार कोली पुत्र झाला मने रांग, पुत्र झाला मने रांग, आतवत झाला भांग, आतवत झाला भांग, चार चोर दाशी मोर, चार चोर दाशी मोर, चार चोर दाशी मोर, मुलगा झाला मग आनंद होतो. आनंद ऐका ना, एवढा आनंदाचा सोहळा सगळ्याच्या सगळा. पण तेच पोरग जर 5 अवगुणांनी युक्त जन्माला आलं, पुढं ते अवगुणी निघालं, सगळ्या घराला गावाला कलंक लागला जातो. मग अवगुणी पोरांचे 5 लक्षणं सांगितले तुकोबारायाने. पहिलं लक्षण सांगतात
पहिलं लक्षण भांडखोर पोरग जन्माला आलं. दुसरं लक्षण चोरटं पोरग जन्माला आलं. तिसरं लक्षण शिंदळ पोरग जन्माला आलं. चौथं लक्षण चोरटं पोरग जन्माला आलं. आणि पाचवं लक्षण तुकोबाराय सांगता जाय तिकडे पिढी लोका. कुठेही गेलं तर लोकांना त्रास देणारच जर जन्माला आलं. कारण काही जसे जन्माला येतात ना तसेच वागतात. जसे जन्माला येतात तसेच वागतात. मग जन्माला येतात कसे? काही हाताळू जन्माला येतात, काही पायाळू जन्माला येतात, काही डोकाळू जन्माला येतात आणि काही आडवे जन्माला येतात. काही हाताळू जन्माला येतात. हाताळू कुठेही गेले की हात मारल्याशिवाय राहणार नाही. सप्त्याला जर 7 दिवस थांबला ना का आल्याच्या दिवशी एखादा टाळ तरी घेऊन जाईल. नाही टाळ सापडला तर पखवाजाचे ते हातुडी तरी नेईल. नाही हातुडी जमली तर गट्ट्या तरी घेऊन जाईल. एक बहादर तर असा भेटला की तो मृदंगाजवळच बसायचा. तुम्ही नाही पण तो मृदंगाजवळच बसायचा आणि बसला की ते मृदंगाची कणिक उडते ना ती कणिक गोळा करायची खिशात घालायची. कणिक गोळा करायची खिशात. मी म्हणलं हा रोज कणिक गोळा करून खिशात घालतो. त्याला विचारलं दादा तुम्ही रोज कणिक गोळा करून खिशात घालता बरं ती एक चपाती होण्याजोगी सुद्धा कणिक नाही तुम्ही का खिशात घालून नेता? तो म्हटला काय नाही घरी गेलं की कोंबड्या कॉक कॉक करतात मग ते खिशातली काढायची आणि कोंबड्या पुढे टाकायची. याला म्हणायचं अस्सल हाताळू. विठ्ठल विठ्ठल काही डोकाळू जन्माला येतात. डोकाळू नको तिथे डोकं लावायचं. जिथे अक्कल चालत नाही ना तिथे पण डोकं. आणि ते जवळजवळ आमच्या नशिबाला बऱ्याचदा सापडतात. डोकाळू. त्यानंतर त्या ठिकाणी तिसरे आहेत काही आडवे जन्माला येतात. गावात घरातही आडवे, गावातही आडवे, भजनातही आडवे, सप्त्यात आले, कीर्तनात आले तिथे सुद्धा आडवे. कुठेही पण ते आडवं समजायचं हे आडवं जन्माला आलेलं आहे. आणि चौथं आहे जन्माला पायाळू सुद्धा काही जन्माला येतात. पायाळू बहुतेक कीर्तनकार हे पायाळू जन्माला आलेले असावेत. एका जागेवर कधी थांबत नाही बहुधा. म्हणजे हे जन्माला येण्याचे प्रकार जसे जन्माला येतात तसे काही वागतात. जाय तिकडे पिढी लोका. मग तुकोबाराय म्हणता जोडी भांडवल थुंका. त्याने काय जोडलं? फक्त निंदाच त्या ठिकाणी त्याने जोडलेली आहे. पुढची भाषा थोडी तुकोबारायांची अवघड आहे. तुकोबाराय म्हणतात असं जर पोरग जन्माला आलं तर ही त्या पोराची चूक नाही थोर झाला चुका. त्या आईला बोलले तुकोबाराय वर का नाही घातली. विठ्ठल विठ्ठल. आता आईबद्दल असे शब्द तुकोबाराय वापरतात. हे पोरग असं जन्माला आलं कसं? हे अवगुणी जन्माला आलं. पण गुणवान पोरग जर जन्माला आलं तर त्याच्या आई वडिलांनाही धन्यता. धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता दया धन्य माता पिता. त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी धन्यता आहे की असं गुणवान पोरग जन्माला आलं की जे पारमार्थिक आहे. मग आता पारमार्थिक कुणाला म्हणतात? ज्याचा परमार्थ हा चालू आहे. आता परमार्थ करणाऱ्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडलेले आहे. एक आहे कनिष्ठ परमार्थिक, एक आहे मध्यम परमार्थिक आणि एक आहे तो श्रेष्ठ परमार्थिक आहे. एक कनिष्ठ परमार्थिक आहे. कनिष्ठ त्याला सिजनेबल वारकरी म्हणा. सिजनेबल फक्त दिंडी जवळ आली की हा वारकरी झाला. दिंडीत मग सगळ्यात पुढे पताका घेऊन राहतो. सगळ्यात पुढे रामकृष्णारी. सगळ्यात पुढे रामकृष्णारी. कुठं? दिंडीत. आणि घरी आला की शेजारच्याचे बांधकुरी. कनिष्ठ परमार्थिक सिजनेबल. आता ते आता अधिक महिना आला ना. या अधिक महिन्यात श्रावण महिन्यात भक्तांना कुठून उठवतो. एवढे भक्त येतात. एवढे पार त्यांचं पेवच फुटतं महाराज. एवढे भक्त त्या श्रावण महिन्यात असतात. एक गाडवाभर पाणी घेणार. एका गाडव्यात सगळ्या गावातल्या देवांना पाणी घालणार. एकाच गाडव्यात.
पण एकदा श्रावण झाला, श्रावण आहे तोपर्यंत असं वाटतं हा श्रावण बाळच आहे. हा श्रावण बाळच आहे. पण श्रावण झाला की हिरण्यकश्यपूचा अवतारच बुवा विठ्ठल विठ्ठल. सिजनेबल परमार्थिक आहे, मध्यम कनिष्ठ. एक मध्यम परमार्थिक आहे. परमार्थ करताना दिसतो पण परमार्थिक मात्र नसतो. जयाची भजने भोगासाठी याला म्हणायचं मध्यम परमार्थिक. आणि एक नंबरचा परमार्थिक आहे जो अखंड परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन करतो. अखंड चिंतन गीता भागवत करी श्रवण, 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 गीता भागवत करी श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कळला पुत्र होती जे सात्विक, 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 कोळी कळला पुत्र होती जे. गीता भागवत करी श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन करतो. असा असणारा जो तो मुलगा मुलगी ते सात्विक आहे. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, आणि त्यांचा हरिक देवा वाटे, त्यांच्यावर देवाचं विशेष प्रेम असतं. कुणावर? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या चरणामध्ये एक मजा अशी आहे, याच्यामध्ये 3 गोष्टी विशेषत्वाने, गीता भागवत आणि विठोबाचे नाम, या 3 गोष्टी विशेषत्वाने. आता पुढे जर पाहिलं, श्रवण आणि चिंतन या 2 गोष्टी पुढे महत्त्वाच्या आहे, म्हणजे क्रिया आहे. आता याच्यातलं प्रत्येक शब्द घ्यायचा आणि पुढे जोडायचा. गीता करीती, भागवत करीती आणि विठोबाचे नाम करीती. दुसरं त्या ठिकाणी आपण पहा,
चिंतन शब्द बाजूला घ्या, प्रत्येक पदाला जोडून द्या. गीता चिंतन करीती, भागवत चिंतन करीती आणि विठोबाचे नाम चिंतन करीती. आता त्याच्यात परत अखंड शब्द आहे, तो बाजूला घ्या, प्रत्येक पदाला जोडून द्या. गीता चिंतन अखंड करीती, भागवत चिंतन अखंड करीती आणि विठोबाचे नाम चिंतन अखंड करीती, तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल विठ्ठल याच्यातला हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. अखंड हे पद अत्यंत महत्वाचं आहे. परमार्थ ही गोष्ट अशी आहे की ती खंडित करू नये, तर ती अखंड त्या ठिकाणी ती केली पाहिजे, ती अखंड केली पाहिजे. पण अखंड परमार्थ घडत नाही लो माणसाचा शक्यतो, कारण माणसाची बुद्धी ही परमार्थात आल्यानंतर ती बुद्धीचा शेवट परमार्थातच होईल हे सांगता मात्र त्या ठिकाणी येत नाही. हो, एक कोटी आहे, सुंदर कोटी आहे. काहींची सुरुवात कडू होते, शेवटही कडू होतो. काहींची सुरुवात कडू होते, शेवट गोड होतो. काहींची सुरुवात गोड होते, शेवट कडू होतो. आणि काहींची सुरुवातही गोड होते आणि त्यांचा शेवटही गोड होतो. विठ्ठल काहींची सुरुवातही कडू असते आणि त्यांचा शेवटही कडू असतो. हे आपण पाहतो नाही, गुंड बिंड असतात, हे का नाही, सुरुवातही कडू, संस्कारच चांगले नाही, मग पुढे त्यांचा शेवट जर पाहिला तर ते तसेच मरतात. लोक म्हणतात कुत्र्याच्या मौतीने मेला, आहे का नाही. म्हणजे सुरुवातही कडू, शेवटही कडू. काहींचं जर आपण पाहिलं तर त्यांची सुरुवात कडू असते पण त्यांचा शेवट त्या ठिकाणी गोड होतो, चांगला होतो. वाल्या कुळी असेल, त्याचं काय झालं, शेवट सुरुवात कडू आहे. हां, चोरी केली, डाकू आहे, पण शेवट त्या ठिकाणी पाहिलं तर वाल्याचं वाल्मिक ऋषी झाला. सुरुवात कडू, शेवट गोड. काहींचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुरुवातही गोड असते, शेवटही गोड. आमच्या संत महात्म्यांचं जीवन पूर्ण गोड आहे. आणि मला एक महत्त्वाचा मुद्दा याच्यातला सांगायचा आहे की काहींची सुरुवात त्या ठिकाणी जर पाहिली तर ती गोड होते पण शेवट मात्र त्यांचा कडू होतो. विठ्ठल विठ्ठल सुरुवातीपासून काही काही माणसं परमार्थ करतात, म्हणजे जन्माला आल्यापासून त्यांचा परमार्थ चालू आहे. पण परमार्थ करता करता परमार्थातच माणूस मरेल, परमार्थ करता करता, हे सांगता मात्र त्या ठिकाणी येत नाही. आता कोरोनाच्या काळातलं उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आयुष्यभर परमार्थ करणारी काही काही माणसं आहे, आयुष्यभर परमार्थ करणारी काही माणसं आहे. पण त्या माणसांनी सुद्धा डॉक्टरने सांगितल्यानंतर माळा काय म्हणले, आमचे क्षीरसागर महाराज म्हणतात, माळा काढून टाकल्या. नुसत्या काढून नाही टाकल्या, सगळं खायलाही सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे शेवट परमार्थात होईल सांगता येत नाही. आमच्या तुकोबारायांनी 2 उदाहरणं एवढी सुंदर दिलेली आहेत, पहा. विठ्ठल 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 निवडे जेवण शेवटीच्या घास, निवडे जेवण शेवटीच्या घास, निवडे जेवण शेवटीच्या घास, निवडे जेवण शेवटीच्या घास. त्याच्या आईसे सकळही, त्याच्या आईसे सकळही, निवडे जेवण शेवटीच्या घास, निवडे जेवण शेवटीच्या घास. त्याच्या आईसे सकळही, त्याच्या आईसे सकळही, निवडे जेवण, निवडे जेवण, तुकोबारायांनी उदाहरण फार सुंदर दिलं हुआ. निवडे जेवण शेवटीच्या घाशी. तुकोबाराय म्हणतात काय झालं, एकदा एका माणसाला उपवास होता. मग त्याने काय केलं, बायकोला सांगितलं, म्हटलं शेंगा भाज. ती बिचारी ऐकणारी होती. मग तिने काय केलं, इतक्या सुंदर अशा प्रकारे अशा पातेलवर शेंगा भाजल्या, एवढ्या बस का, एवढ्या नाही वाढवायच्या म्हणलं तर वाढवू आपण.
वचनात किम दारिद्र्यता. त्याने ते असे एवढ्या शेंगा भाजल्या आणि खरपूस भाजलेल्या शेंगा त्याने खायला सुरुवात केली. 1 2 3 4 करता 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 सगळ्या पातेलभर शेंगा संपवल्या. पण त्याच्यात उगा 2-3 शेंगा स्वप्नील महाराज शिल्लक राहिल्या त्या पातेल्यात. 2-3च शेंगा राहिल्या. त्याने काय केलं, त्या 2-3 शेंगा होत्या ना त्या सोलल्या. त्याच्यातले काय जाधव महाराज शेंगादाणे निघतील तेवढे घेतले आणि तोंडात टाकले. आता तोंडात टाकल्यानंतर त्याने ते शेंगादाणे तोंडात टाकलेले त्याने असे चावायला सुरुवात केली. शेवट राहिले होते 4-5 शेंगादाणे तोंडात टाकले आणि चावायला लागला. एवढ्याही शेंगा गोड लागल्या. पण ते 2-4 शेंगादाणे होते ना शेवटच्या शेंगांमधले, त्याच्यातला एक शेंगादाणा खवूट निघाला. त्याच्यातला एक शेंगादाणा खवूट निघाला. तर एवढ्या पातेलभर शेंगा खाऊन काय उपयोग आहे. निवडे जेवण शेवटीच्या घाशे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी दुसरं उदाहरण लगेच जोडून दिलं. संपादिले व्हावे धरिले ते सोंग तुकोबाराय म्हणतात. माणसाने जे सोंग धरलेलं आहे ना ते शेवटपर्यंत ते सोंग टिकलं तर महत्वाचं आहे. एक माणूस काही कामधंदा नव्हता, कामाच्या शोधामध्ये त्या ठिकाणी शहरात गेला, पण तिथे काय त्याला काही काम मिळालं नाही. मग एसटी स्टँडवर गेला, बसलेला होता. आता त्या बसण्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. काही काही आसनं असे असतात की ते आसनं त्या माणसाची परिस्थिती सांगतात. बसण्यावरून कळतं की हा माणसाची परिस्थिती नेमकं कशी आहे. कशी आहे. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर जो इंटरव्ह्यू घेतो तो त्या माणसाच्या बसण्यावरून कळतं त्याला की या माणसाची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे. विठ्ठल विठ्ठल बसताना माणूस गुडघे वर करून जर गुडघे वर करून जर बसताना असे हात जर ठेवले ना समजायचं हे माणूस दलिंद्री आहे. विठ्ठल 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 बसण्यावरून कळतं बऱ्याच काय गोष्टी. आणि मग तो त्या ठिकाणी 2 पाय वर करून असा गुडघ्यावर हात ठेवून बसला. तेवढ्यात एक मनुष्य आला. तो म्हटला, दादा एवढा उदास का बसला. तो म्हटला, काय करावं बुवा, काम नाही धंदा नाही काय नाही, कामाच्या शोधात मी शहरामध्ये आलेलो होतो. बरं झालं बुवा, मला पण कामाला एक माणूस पाहिजे आहे, माझ्याबरोबर चल. मग तो म्हटला, काय काम आहे. काही काम नाही, तुला खाऊन पिऊन 200 रुपये रोज देतो. खाऊन पिऊन 200 रुपये रोज. हा म्हटला, खाऊन पिऊन जर 200 रुपये रोज मिळणार असेल तर जायला काय अडचण आहे. खाऊन पिऊन 200 रुपये, काही काम करायचं नाही, नुसतं बसायचं. मग तो होता सर्कशीचा मालक. बरोबर त्या ठिकाणी 9ला 5 मिनिटं कमी होते आणि सर्कस चालू होणार होती. याने सांगितलं, आता चल. त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. त्याचे कपडे होते, त्याला ते वाघाचे कपडे त्याला घातले. आता वाघाचं ते कॉस्ट्यूम घातल्यानंतर तो काय झाला, वाघ. कपडे घातल्यानंतर बरेच लोक वाघ होतात आणि मग तो वाघ झाला. वाघ. त्याला सांगितलं, आता पिंजऱ्यात चल. त्याला पिंजऱ्यात आणलं. त्या वाघाच्या त्याला पिंजऱ्यामध्ये बसवलं. बाहेरून या मालकाने दरवाजा लावून घेतला. त्या पिंजऱ्यात अगोदरच एक वाघ बसलेला होता. याला सांगितलं, गपचूप एका कोपऱ्यात बसून राहा. त्या पिंजऱ्यात असणारा अगोदरचा जुना वाघ त्याने या नवीन वाघाला पाहिलं आणि गुरकायला सुरुवात केली. जुन्या वाघाने नवीन वाघाला पाहून गुरकायला सुरुवात केली. बरेच जुने वाघ नवीन वाघांवर गुरकतात. म्हणून तर भजने तयार होईन त्या जुन्या वाघांमुळे. गावोगाव विठ्ठल विठ्ठल म्हणून होईन जुन्या वाघांमुळे. आणि मग तो वाघ याच्यावर गुरकायला लागला. हा म्हटला, आपण 200 रुपयासाठी आपला जीव धोक्यात घातला. 200 रुपयासाठी जीव धोक्यात घातला. पिंजऱ्यातून पळालं पाहिजे म्हणून तो उठून पळायला लागला. हा कोपऱ्यात बसलेला जो वाघ होता ना तो म्हटला, घाबरू नको. तू जसा 200 रुपये रोजाचा वाघ आहे ना तसा मी सुद्धा 200 रुपये रोजाचाच आहे. संपादिले व्हावे धरिले ते सोंग. विठ्ठल विठ्ठल जे आपण सोंग धरलेलं आहे ते त्या ठिकाणी टिकलं तर महत्वाचं आहे. वारकरी म्हणून या ठिकाणी आलात
तर वारकरी म्हणूनच त्या ठिकाणी शेवट झाला पाहिजे अखंड चिंतन विठोबाचे चिंतन अखंड त्या ठिकाणी घडलं पाहिजे. अखंड चिंतन जर केलं तर काय फलप्राप्ती होते? सततम अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अखंड जर त्याचं चिंतन केलं परमात्मा त्याचा योगक्षेम त्या ठिकाणी वाहतो, योगक्षेम वाहतो. किंवा सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ही सतत चिंतन केल्याची फलप्राप्ती आहे. तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाः. त्या ठिकाणी योगयुक्त होऊन अखंड परमात्म्याशी आपली चित्तवृत्ती जोडणं, अखंड चिंतन परमात्म्याची कृपा होत असते. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे, अखंड जो विठोबाचं चिंतन करतो. मग आता काय सांगितलं तुकोबारायांनी? तुकोबाराय म्हणतात की ते त्या आईवडिलांना धन्यता. कोणत्या? पहिली गोष्ट जो आपल्या हिताच्या ठिकाणी सदोदित जागा आहे. दुसरी गोष्ट की जो गीता श्रवण करतो, भागवत श्रवण करतो, विठोबाचे नाम श्रवण करतो, अखंड चिंतन परमात्म्याचं करतो. मग असा कोणही जगात? असा म्हणजे फक्त त्या ठिकाणी सात्विक पुरुष, जन्माला त्या आलेला सात्विक कुळातला सात्विक पुरुष. मग तो कोण आहे? तो आहे संत. आणि तुकोबाराय म्हणतात मग अशाच महात्म्यांची संगती, त्यांची सेवा देवा मला घडली पाहिजे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे तुका म्हणे माझा गणपती सेवा, तुका म्हणे माझा गणपती सेवा, तुका म्हणे माझा गणपती सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार
परी माझा दैव पर नाही बर तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही कोणी कंदा मोठे कवि महिपति महाराज की जय भगवान की घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात त्या अशा असणाऱ्या महात्म्यांची सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडली तर माझ्या दैवाला खऱ्या अर्थाने पारावारा राहणार नाही. म्हणून देवा मला त्यांची सेवा त्या ठिकाणी घडली पाहिजे की ज्यांचा हारिक ज्यांच्याबद्दल तुझ्या अंतःकरणात प्रेम आहे त्याची सेवा मला घडली पाहिजे. अशी सेवा तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागतात. कारण माणसाला सगळं काही मिळणं सहज आहे पण सेवा मात्र त्या ठिकाणी सहजासहजी सेवा मिळत नाही. सेवा करण्यासाठी काय काय करावं लागतं. सेवा करण्यासाठी मोठेपणातून लहानपणात त्या ठिकाणी यावं लागतं. सेवा करत असताना प्रभू रामचंद्रजींची सेवा करायची आहे. भगवान शंकरांना हनुमंतराय व्हावं लागलं. पार्वती मातेला हनुमंतरायांची शिपटी व्हावं लागलं. पार्वती मातेला शिपटी व्हावं लागलं. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी जर पाहिलं ब्रह्मदेवाला जामवंत व्हावं लागलं. सूर्यनारायणाला सुग्रीव व्हावं लागलं. म्हणजे हे सोपं मात्र त्या ठिकाणी नाही. सेवा फार त्या ठिकाणी दुर्मिळ असते. पण आता सेवाभाव जवळजवळ राहिला नाही. सेवाभाव नाही. माझ्याकडे जुन्या पत्रिका आहेत फार जुन्या म्हणजे 68, 69, 65 सालाच्या अशा काही माझ्याकडे कीर्तनाच्या पत्रिका आहेत सप्ताहाच्या. पण त्याच्यामध्ये आता जे कॉलम आहेत ना महेश महाराज ते कॉलम तेव्हा नाही. त्या कॉलम असे आहेत. आता कॉलम आहेत कीर्तनकार प्रवचनकार असे कॉलम आहे.
त्या काळात आशे कॉलम नव्हते, कीर्तन सेवा, प्रवचन सेवा असं होतं किशोर महाराज. मग ते कीर्तन सेवा, प्रवचन सेवा असं. पण आता ते सेवा शब्द त्याच्यातला निघून गेला आणि काय आलं, कीर्तनकार, प्रवचनकार. कधीपासून आलं, जेव्हापासून कीर्तन करणारा कारमधून यायला लागला तेव्हापासून तो कीर्तनकार तो काय झाला, कीर्तनकार झाला. म्हणजे सेवा शब्द त्या ठिकाणी निघून गेला. म्हणजे सेवा ही फार महत्त्वाची असते. म्हणून तुकोबाराय त्या ठिकाणी सेवा मागतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही कुणाची सेवा. तर जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्यांची सेवा. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्यांचे पंचम पुण्य स्मरण संपन्न होत आहे ते असणारे वैकुंठवासी सुभाष धोंडीबा लांडे यांचं असणारे धांडे यांचं असणारं हे पंचम पुण्य स्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या पत्नी सविताताई सुभाष धांडे, त्यांचे बंधू श्री दत्तात्रय धोंडीबा धांडे, जयराम धोंडीबा धांडे, त्यांचे असणारे चिरंजीव रोहित सुभाष धांडे, श्री रोहन सुभाष धांडे, असा एवढा मोठा असणारा यांचा हा परिवार. या परिवाराचं वैशिष्ट्य जर पाहिलं, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारा हा संपूर्ण परिवार. आणि एवढं वारकरी संप्रदायाचं या परिवाराला एक ध्यास लागलेला. इथला असणारा भगवान शंकरांचा जो सप्ताह, तो सप्ताह प्रारंभ करण्यामध्ये वैकुंठवासी दादांचा खूप मोठा अशा प्रकारचा असणारा हातभार आहे, योगदान आहे. आताच्या काळामध्ये जर पाहिलं तर देणग्या सहज लोक देतात, आणून देतात. लोक फार भाविक झाले आता. पण पूर्वीच्या काळात देणगी मागायला, सप्ताची वर्गणी मागायला प्रत्येक घरोघरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना हिंडावं लागायचं. मग ते हिंडत असताना काही लोक देत होते, काही लोक देत नव्हते. आता तसं उदार लोक खूप झालेले आहेत. पण एवढ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन या सप्ताहाचं नियोजन करणं, प्रत्येक घरातल्या व्यक्तीला त्या सप्ताहासाठी निमंत्रित करणं, हा सप्ताह उभा करण्यामध्ये त्यांचं खूप मोठा असा प्रकारचं योगदान आहे. आणि आज एवढ्या मोठा अशा प्रकारचा हा सप्ताह झाला, याला कारण आहे की अशासारख्या त्यांच्या वैकुंठवासी सुभाषदादांसारख्या माणसांनी पायाभरणी याची केली, मुहूर्तमेढ. त्या मुहूर्तमेढीत ते होते. म्हणून या ठिकाणी हे आज एवढं मोठं वैभव या ठिकाणच्या सप्ताहाला पाहायला मिळतं. मागे फार मोठी कथा आपण सर्व मंडळींनी आयोजन केले होते. मला वाटतं शिवमहापुराण कथा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठी झाली. महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ती गाजली. असं त्यांचं एक पारमार्थिक योगदान. घरामध्ये कधी जर आलं तर त्यांना सहचारिणी त्यांच्या असणाऱ्या पत्नी ताईंनीसुद्धा फार मोठं मोलाचं सहकार्य त्यांना परमार्थ करत असताना केलेलं आहे. कारण परमार्थामध्ये सहचारिणी ही चांगली असावी लागते. कारण वारकरी जर म्हटलं तर त्याच्या घराचं असतं. वारकरी म्हटल्यानंतर त्याचं घर 24 तास उघडं असतं, वारकऱ्याचं घर. मग त्या वारकऱ्याचा स्वभावच असा असतो, भोळा. त्याच्या घरी कोणी पण या, 24 तास त्या ठिकाणी कधी आलं. आमचे वारकरी कधी जेवायला मागतात, सांगता येत नाही. काही काही वारकरी कीर्तनात इकडे जेवणार नाही, पण येता येता सहज म्हणणार, महाराज आम्ही तुमच्याकडे जेवायला येतो बरं. पण घरी आल्यानंतर आलेल्या आतिथ्याचं खऱ्या अर्थाने आदर सत्कार मान सन्मान त्याची व्यवस्था ताईंनी त्या ठिकाणी ठेवली. कारण पुरुषाचा मान वाढवणं हे बायकोच्या हातात असतं. जर वारकरी घरात आले आणि बायकोने जर चाय करून नाही दिला तर मग काय होतं, त्या पुरुषाची चव जाते. त्या पुरुषाचा मान वाढवायचं काम जे आहे ती पत्नी करत असते. म्हणून आमचे बरेच कीर्तनकार लग्न करत नाही, नको म्हणतात बुवा. असतो त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं ताईंचं योगदान.
आणि त्यांच्या असणारे बंधू, त्यांच्या असणारी मुलं यांनी पण परमार्थात खूप सहकार्य या ठिकाणी वैकुंठवासी सुभाषदादांना केलं. असं एक परमार्थिक जीवनाला जाऊन आज 5 वर्ष झाले. उपस्थित या ठिकाणी दांडे परिवाराचे सगळे आप्तेष्ट, सगळे स्वरी मित्र परिवार, वारकरी संप्रदायात कालक्रमणा करणारे यच्च्यावत या ठिकाणी सगळेच वारकरी बंधू आणि भगिनी वर्ग, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित आमचे सगळेच महाराज मंडळी, सगळे माझे हृदयस्थ आहेत, सगळे प्रेमाचे आहेत. पण काय होतं आहे, एखाद्याचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहून जाईल याची मला खात्री आहे, निश्चित 100%. म्हणून कोणाचं मी नामनिर्देश जास्त न करता, कारण आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आपले महेश महाराज या ठिकाणी सर्वांचं नामनिर्देश करणारच आहे. म्हणून मी नामनिर्देश जास्त न करता आमचे सगळेच गुरुबंधू या ठिकाणी आज आलेले, आमचे ज्ञानेश योगाश्रमातले सगळेच विद्यार्थी मंडळी इथे आलेले आहे. आणि म्हटलं आता एवढे पाहिले, म्हटलं आता एवढे पण वजन माझ्यावर पडेल, म्हणून काय नाही, कारण यांच्या सगळ्यात मी मोठा आहे. सगळ्यात मोठा. आम्ही डोंगरगणला होतो त्यावेळेस आम्ही 4-5 जणच होतो, जास्त काही मंडळी नव्हती, 4-5 होते. त्याच्यात मी वासरात लंगडी गाई शानी मीच होतो. नंतर संजय बाबांनी ते गेले होते नंतर. आज तो या ठिकाणी सगळीच आमची मंडळी आली. आणि अभंग म्हटलं आता काय घ्यावा, म्हटलं आता यांच्याकडे सोपून द्यावा, अभंग घ्यायला आहे पण. आणि सुंदर अभंग त्यांनी घेतला आणि त्या अभंगावर मला थोडंसं चिंतन करता आलं. जे काही बोललो ते गुरुवर्य पूजनीय अद्वैत वेदांत भास्कर गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांच्या कृपेने या ठिकाणी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न या अभंगावर केलेला आहे. झालेली सेवा यथामती यथावकाश भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करूया. आणि तुम्हा सर्व मंडळींना आता पुढे आषाढीची वारी येते. आषाढ वद्य नवमीपासून तर अमावस्येपर्यंत ताराबाचा महिपती महाराजांचा मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला आपण यावं अशी सर्वांना मी या ठिकाणी श्री संत कवी महिपती महाराज संस्थांच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळींच्या वतीने तुम्हा सर्वांना निमंत्रण आत्ताच देतो. आपण यावं अशी सर्वांना विनंती. आणि पुनश्च झालेली सेवा भगवत चरणी समर्पण करून या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. नाही विचारिला अधिकार फुला महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर बाया वेगी करा पराध महाराज तुमची देव तुकाराम 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 कुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत कवी महिपती महाराज की जय. विश्वेश्वर भगवान की जय.